इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मधील शांतीनगर परिसरात असलेल्या श्री स्वास्तिक होंडा मोटरसायकल शोरूम बाहेरून चोरीला गेलेली मोटरसायकल पोलिसांनी अवघ्या काही दिवसात शोधून काढत 3 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या 2 मोटरसायकलींसह एकूण 3,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 7 सप्टेंबर रोजी विक्रीसाठी शोरूम बाहेर ठेवलेली होंडा SP 160 मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे व पोलीस निरीक्षक तुकाराम पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे, उपनिरीक्षक विलास मालशेटे, हवालदार जितेंद्र चौधरी, सुभाष सूर्यवंशी व प्रशांत धुळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सखोल तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी कल्याण येथील वालधुनी परिसरातून 3 आरोपींना ताब्यात घेतले. अटक आरोपींची नावे साहिल गोरे, सनी साळवे आणि सुमित कुपटे अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून स्वास्तिक शोरूममधील चोरीस गेलेल्या 2 मोटरसायकली व आणखी एका शोरूममधून चोरी केलेली 1 मोटरसायकल असा एकूण 3,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे आरोपी संबंधित शोरूममध्येच कामाला होते. आदेश श्याम म्हात्रे यांचं शांतीनगरला शोरूम आहे मोटरसायकलचं. त्याच शोरूममध्ये काय काम करणारी त्यांची मुलं होती. त्या मुलांनी ज्याच्या नंबर प्लेट नाही आहेत, बिगर नंबर प्लेटच्या गाड्या यांना मालकाला माहीत न होता घेऊन गेले. 2 गाड्या त्यांनी मोटरसायकल त्या शोरूममध्ये घेऊन गेले आणि 1 बाहेरून घेऊन गेले. अशा बिगर नंबर प्लेटच्या गाड्या विकण्यासाठी, जेणेकरून त्या नंबर नसल्यामुळे कोणाला लक्षात येऊ नये या दृष्टीने काढून त्यांनी बाहेर विकण्याचा प्रयत्न केला. याबद्दलची आम्हाला माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या अधिकाऱ्याने आम्ही 3 आरोपींना अटक केलं. त्याच्याकडून मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत आणि त्याकडून इतरही काही गाड्या जप्त केलेल्या आहेत. पुढील शोध सुरू आहे. सर, या चोरीमागचा उद्देश काय होता? यांचा चोरी आहे की मालकाला माहीत होणार नाही, कारण गाड्याचा नंबर प्लेट नाही. त्यामुळं आपले ते हे पचून जाईल चोऱ्या, हा त्याच्यातला उद्देश होता.